पाठराखीण मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की कौशिकची आजी जाताना वैद्यभुवांना म्हणते की आम्ही प्राजक्ताचा हात मागायला आलो होतो, कारण की कौशिकला प्राजक्ता आवडते आणि जेव्हा या दोघांचं लग्न होईल तेव्हा ते US मध्ये शिफ्ट होतील. त्यानंतर तुम्ही भाग्यश्रीचं लग्न सहजपणे करू शकता. जर दोघीजण एकत्र राहिल्या तर दोघीमध्ये रंगरूपावरून मतभेद हे होणारच झाले. आणि इकडे रिद्धी ही प्राजक्ताला फोन करत असते, कारण की तिला ट्विटरचा जॉब द्यायचा असतो. तर इकडं भाग्यश्री स्वतःला रूममध्ये बंद करून रडत बसलेली असते आणि फोन वाजत असतो तरीही ती उचलत नाही आणि तशीच तो फोन उचलून त्या पर्समध्ये ठेवून देते आणि इकडे रडत बसते. त्यावेळेस इकडं सुलक्षणा सांगतात की काय झालं, फोन लागला की नाही. त्यावेळेस इकडं रिद्धी म्हणते की मी माझ्या नवऱ्यालाही एवढे फोन केले नसतील तेवढे मी तिला करत आहे, पण ती उचलत नाही आहे. त्यावेळेस इकडे प्राजक्ता भाग्यश्रीला म्हणते की भाग्यश्री दार काढ दार काढ. त्यावेळेस भाग्यश्री दार काढत नसते. तेव्हा भाग्यश्री म्हणते की तुला माझी शपथ आहे आणि तू दार काढ. त्यावेळेस भाग्यश्री उठते आणि दार काढते आणि रडत बसते. त्यावेळेस प्राजक्ता सांगते की मला यामधलं काहीच माहिती नाही आहे आणि माझं आणि कौशिकचं फोनवरही बोलणं झालं नाही आहे आणि मी हा रेड कलरचा ड्रेस तर वहिनींनी सांगितला म्हणून मी घातला होता. त्यानंतर इकडं भाग्यश्री म्हणते की हो मला माहीत आहे, तू तसं काही खोटं बोलणार नाही आहे, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. म्हणून दोघीही एकमेकींच्या गळ्याला पडून रडतात. त्यानंतर इकडं प्राजक्ता भाग्यश्रीला समजवत असते की मला याची थोडी जरी कल्पना असती तर मी त्याला अगोदरच सांगितलं असतं की नाही, माझं अजिबात तुझ्यावर प्रेम नाही आहे आणि थोडी तरी सूचना मी त्याला दिली असती, पण हे मलाच माहिती नाही की हे सर्व कसं झालं. त्यावेळेस भाग्यश्री स्वतःला सावरते आणि म्हणते प्राजक्ता तू मला एक गोष्ट खरी सांग की तुझं जर कौशिकवरती प्रेम असेल तर तू त्याच्याशी लग्न कर, तू माझा विचार नको करू. त्यावेळेस प्राजक्ता म्हणते की नाही, अजिबात नाही आणि मी माझ्या बहिणीच्या चुकाड येणार नाही. त्यावेळेस वैद्यभुवा हे सर्व ऐकतात आणि म्हणतात की हो खरं आहे. त्यावेळेस वैद्यभुवा म्हणतात जर कौशिकला तू आवडत असेल तर तू कौशिकचा विचार कर. त्यावेळेस प्राजक्ता म्हणते अजिबात नाही, मी माझ्या बहिणीची दुःखाची सावली होणार नाही, झाले तर मी सुखासाठीच तिच्यासाठी लढेल. सारं जग जरी माझ्या विरोधात झालं तरी पण मी माझ्या बहिणीच्या कायम सोबत राहील. हे सर्व भाग्यश्रीची आईही ऐकते. त्यानंतर इकडं प्राजक्ता विचार करते की मी भाग्यश्रीला या दुःखातून कसं बाहेर काढू. त्यानंतर इकडं वैद्यभुवा आणि चारू बोलत असतात की हे जे झालं ते चांगलं झालं नाही. त्यावेळेस इकडं प्राजक्ता भाग्यश्रीला समजवत असते की भाग्यश्री तू असं नको खचून जाऊ. तर त्यावेळेस प्राजक्ता नी सांगितल्यामुळं भाग्यश्री म्हणते मी आता ठीक आहे, तू नको काही विचार करू. आणि इकडं चारू वैद्यभुवांना सांगते की तुम्ही सांगितलं म्हणून मी आजपर्यंत मला 3 मुलं आहेत म्हणून मी सांगत आले, पण मला 2च मुलं आहेत. तुमची बहीण वारल्यानंतर 5 वर्षांनी मला प्राजक्ताला आणून दिलात आणि मी तिचा मुलीसारखाही सांभाळ केला, पण जर आज ती माझ्या लेकीच्या ताटातलं सगळं ओरबडून खाणार असेल तर ते मला अजिबात मान्य नाही. त्यानंतर इकडं प्राजक्ता विचार करते की भाग्यश्रीला मी या अडचणीतून कशी दूर करेल. त्यासाठी तिला वैद्यभुवांना बोलायचं असतं. तेव्हा ती रूमकडे जाते. त्यावेळेस चारू आणि वैद्यभुवा बोलत असतात की काही झालं तरीही प्राजक्ता या घरामध्ये राहता कामा नये आणि ती जर या घरामध्ये राहिली तर मी अन्नाचा एकही कण खाणार नाही, असं पारू वैद्यभुवांना सांगते. त्यावेळेस हे सर्व बोलणं प्राजक्ता ऐकते आणि प्राजक्ता विचार करते की मी आता यापुढे काय करू. चारू सांगते की जोपर्यंत ही मुलगी या घरामध्ये आहे तोपर्यंत मी एक अन्नाचा कणही खाणार नाही. त्यावेळेस वैद्यभुवा त्यांना समजवत असतात तरीही चारू काही ऐकत नाही.